आज शिंगणापूर गावामध्ये आम्ही आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून शिंगणापूरमध्ये आज नरके केली असं मस्करमाळा असेल, मस्करमाळा इथं आपण आज 15 लाखाचा रोड केलेला आहे कॉन्क्रीटची. न्यू गणेश तर मंडळ असेल त्यांना आपण हॉल बांधून दिलेला आहे 20 लाखाचा. आणि आज आपण शिंगणापूरसाठी युवकांसाठी आपण आज 25 लाखाचे ग्राउंड मंजूर केलेले आहे. ते आता यात्रा असल्यामुळे ते ग्राउंडला घेणं आता येत्या 4 दिवसात आपण ते ग्राउंडला आपण आता मान्यता करणार आहे. आता ती ग्राउंडची पण काम 4-5 दिवसात सुरू होईल. आणि आपण विद्यामंदिर शिंगणापूरमध्ये एक लहान मुलींच्या संरक्षणासाठी आज तिथे आपण CCTV कॅमेरे शो करताना आपण लावलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपण विकास कामे अजून चालू आहेत आपली. आणि आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामे आता गटर्स असतील, आमच्या चौली गलीचे गटर्स असतील ते आपण करत आहे आमच्या फंडातून. दुसरी गोष्ट, आपण ग्रामपंचायतमध्ये आपण इलेक्शन लढवायच्या आधी आपण 40 लाखाचे ॲडव्हान्स कामे मारलेले आहेत आपण लोकांच्या सोयीसाठी. आणि आपल्या माध्यमातून कामे अजून भरपूर आपण रक्तदान शिबिर वडिलांच्या ह्याच्यामार्फत आपण चालू आहे. आपल्या दरवर्षी रक्तदान शिबिर असेल, विविध उपक्रम असतील, ही कामं आपल्या आत्ता बऱ्यापैकी शिंगणापूर गावात चालू आहेत. परत आपण आपल्या शिंगणापूर पंचायत मतदारसंघात पण आपण युवा वर्गांसाठी आपण आता युवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला आपण ग्राउंड देण्याचे आश्वासन आपण दिलेले आहे. आणि ते ग्राउंड प्रत्येक गावाच्या युवकांना आपण एक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी युवकांना आपण युवा कार्यकर्ता घडवण्यासाठी आपण मार्ग प्रत्यक्षील आहे. आणि ज्यावेळी आपल्या गावात पाणी टंचाई होती त्यावेळी कैलासवासी सुरेश पंडित जाधव यांच्या स्मरणात आपण गावाला मोफत पाणी पुरवठा केलेला आहे. 3 टँकर लावून आपण पूर्ण गावाला 1 महिनाभर मोफत पाणी पुरवठा आपण केलेला होता. आता ते आपण आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर शिंगणापूर गावाला 5 कोटीची स्कीम आलेली आहे. त्या स्कीमचे काम आता थोडं अर्धवट राहिलेलं आहे. ते काम पण आपण साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे. व शिंगणापूरचा पाणी प्रश्न आपण सोडवण्यात शक्य असणार आहे, कटिबद्ध असणार आहे. शिंगणापूरला पाणी पूर्ण स्वच्छ व मुबलक पाणी लोकांना देण्यात येणार आहे. कारण आता पाण्याची वेळ नाही, काय पाणी असेल ते त्या पाण्याला वेळच नाही. ते पाणी बरोबर त्या टायमिंगमध्ये आपण पाणी लोकांना मुबलक पुरवठा करणार आहे.